को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. ते आपलं काही सर्वांचं जे काही अपेक्षित होतं म्हणत होतं आपल्याला मिळावं ते तुकोबारायांनी यांच्या तोंडून आपल्याला दिले. गेल्यानो वारकरी धारकरी संगम हा कार्यक्रम आपल्याला करायचं आहे. हे सातत्याने करायचं. मी सगळ्यांना बोलणार आहे. आपल्याला हिंदवी स्वराज्य सुवर्ण सिंहासन त्याची पुनर्संस्थापना रायगडावरती करायची. 1.5-2 वर्षात कुत्र्याला लांबसा ऐकायला येतं, वटवाडवाला येतं, माशाला येतं, मोबाईल न घेता याच्या अनंतपट तुम्हाला आम्हाला ऐकायला येतं. अगदी लवकर होणार, 100% होणार. ते सुवर्ण सिंहासन स्थापन केल्यानंतर ते केवळ एक आश्चर्य, आनंद, शिवाजी महाराजांचं सिंहासन या दृष्टिकोनातून बघून लोकांनी गडावरती जावं अशी आपली इच्छा नाही बिलकुल. मग जाऊच नाही. वटसावित्रीच्या पूजेला नट्याने जाऊ नये आणि ड्रेस मटेरियल घातलेल्या बायकांनी जाऊ नये. कुणी जावं, कुणी जावं. या सिंहासनावरती शिवछत्रपती बसलेत. संभाजी महाराज दयाळू हे खरं घेऊन धर्माचं रक्षण करण्यासाठी त्या दोघांच्या दर्शनाला जायचं. कुणी आधार कार्ड नाही तरी निरर्थक, बिलकुल नाही. कोणतं आधार कार्ड? ते कार्ड फार महत्वाचं. ज्यांनी शिवछत्रपतींची हिंदवी स्वराज्याच्या व्रताची शपथ घेतली त्यांनी असे किती ज्या दिवशी हिंदवी स्वराज्य सुवर्ण सिंहासन स्थापन होईल, महाराज धर्मवीर स्थापन होतील, त्याच्या पुढच्या क्षणापासून ज्यांनी हिंदवी स्वराज्य व्रताची शपथ घेतली असे किमान 10,000 जणांची तुकडी गडावरती रोज जाणार. हे कोण आहेत? शिवछत्रपती ज्या व्रतासाठी आयुष्याचा आकांत केला, हिंदवी स्वराज्य व्रत. हिंदवी स्वराज्य व्रत अगदी सोपं आहे. अगदी सोपं. गंगा माता, गीता माता, गो माता, वेद माता, भारत माता, तुळजा माता आणि आपली जन्मदाती माता या 7 मातांच्या रक्षणासाठी वाटेल त्या क्षणाला टोकाचा त्याग करायला तयार. त्याचं नाव हिंदवी स्वराज्याचं व्रत. अशी शपथ ज्यांनी घेतली आणि उजव्या हाताच्या अंगठ्याच्या रक्ताचा ठसा देऊन सांगितलंय, या प्रसंगी रक्त सांगेन पण या 7 मतांच्या रक्षणासाठीच भगवंतांनी मला धाडले, मी जगणार आहे. शिवाजी महाराजांच्या आयुष्यातलं हे व्रत म्हणजे विलक्षण व्रत आहे. असे व्रत घेतलेले 10,000 वरती जायचे आणि 11च्या पोटी नाही,
स्वयंभू आपल्याला थोडक्यात बोलतो. वर्षाचे दिवस 360 आणि रोज एक तुकडी किमान 10,000. पण ते ठरलेले मी येतो. या व्रताची पथ्य आहेत ती आता इथं सांगत बसत नाही. डोक्यावरती भगवा वेटा, कमरेला तांबडा शेला, कमरेखाली सुरुवात, वरची पैरण आणि कमरेला खडग, पायात पादत्राण नाही. का? अरे ज्या आमच्या देशाचं माती 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 होत चालली होती त्या देशाला ज्यांनी 500 वर्षी मुघलशाही मातीत घालण्याची हिंमत दिली आणि त्या पाचशेंची गाण टाकून ह्याच्यावर बनवून सुभेदारी, वतनदारी, जागीरदारी मिळवण्यात आनंद पराक्रमाची परिसीमा मानायला शिकवलं. असल्या बेशर समाजातल्या अशा विचाराच्या लोकांनी, अशा नालायक लोकांना आपला देश, आपला धर्म, धरती, आपली माती, आपली संस्कृती याचं काही भान नाही. माझी लेकरं, माझा संसार, माझं घरदार आणि ते जपण्यासाठी प्रसंगी आदिलशाही, इमादशाही, बरीदशाही, निजामशाही, कुतुबशाही, मुघलशाही, या सगळ्या पिढ्यांचे पाय चाटायचे पराक्रमाची परिसीमा करणारा समाज होता. त्यातल्या नालायक हिंदू लोकांना अरे पण कोण आणि कशासाठी जगायचं याचं स्वतःच्या जगून मरून त्या पितापुत्रांनी आपल्याला ज्ञान दिले. तर अशा 10,000च्या तुकड्या ज्यांनी शपथ घेतली हिंदवी स्वराज्याच्या व्रताची, रोज रायगडावरती जाणार आहे. का? कारण आहे आपली सगळ्यांची आई बघा, अक्षत पडली, अंतरपाठ काढला, आपली बहीण काय, आपली आई काय, आपली भाऊजाई काय, अरे अंतरपाठ काढला अक्षत पडल्यानंतर की तुमच्या आमच्या आया बहिणी त्यांच्या डोक्यात आहे का तुझा पती हाच दे, संपलं. व्रत तो पुढे कसाही बघो तिच्या डोक्यातली ही ठिणगी जात नाही, भिजत नाही, हाच दे. दरवर्षी आषाढी पौर्णिमेला वडाची पूजा करून जाते आणि मागते त्या सावित्रीचं हो मला पतिनिष्ठ मन दे. पतीच्या जीवनावरती घाला आल्यानंतर यमाला आडवी लावून त्याच्या हातनं प्राण हिसकावून घेऊन आपल्या पतीला जिवंत ठेवला. त्या सावित्रीसारखं मला बळ दे. दरवर्षी मागते देवाला. हो ती एक व्रत जगत असते. तुमची आमची माय बहीण एक व्रत जगते, पती हाच दे. तसं जना हो गंगामाता, गीतामाता, गोमाता, वेदमाता, तुळजामाता, भारतमाता आणि जन्मदात्री माता या मातांच्याच साठी माझं आयुष्य आहे. म्हणजे त्या टोकाला जाऊन मी त्याग करीन, पण हे शिवशत्रूंनी जगलेलं व्रत मी जगणार. असं व्रताचा दिवा ज्यांनी आपल्या काळजात लावलाय, आपल्या आईनी पतिव्रत्याचा दिवा लावलाय, पती हाच दे. दिवा लावलाय त्याची वाट कुठपर्यंत, जर तेलवात केली नाही तर कुठल्या दिव्याची वाट टिकत नाही. तुम्हाला म्हणतात उजळता उजळे दिव्याची वाती स्वयंभूत ज्योती सूर्याची आहे. एक सूर्य सोडला तर जगात कुठलाही दिवा ज्याची तेलवात केल्याशिवाय टिकत नाही. कोणी धरायचा, भात सरकवायची, तेल घालायचं, जागा राहायचं. माझ्या काळजात मी जो हिंदवी स्वराज्याच्या व्रताचा दिवा लावलाय त्याची तेलवात करायला मी रायगडावरती लागत आहे. तेलवात कुणाकडनं मी हो ज्यांच्या काळजातल्या वयाच्या 15 वर्षी घेतलेल्या व्रताच्या शब्दाची काय दिवा कधी माजवला नाही. असे शिवछत्रपती संभाजी महाराज त्या दोघांचा अकंठ अगदी 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 पूर्ण आपात नसतं दर्शन मी माझ्या पोटात साठवलं की मी जे व्रताच्या दिवा लावलाय त्याची तेलवात होते. अशी श्रद्धा असलेली 10,000 जणांची तुकडी रायगडावरती यायची. मला पायात घालण्याची
सवय आहे मला जमत नाही हो त्यांनी ह्या व्रताची होऊ नये काय म्हणणार नाही पायात की ज्याच्यामुळे आमचे 33 कोटी देव 12 ज्योतिर्लिंग अनंत तीर्थक्षेत्र पुण्यक्षेत्र धर्मक्षेत्र आज टिकून आहेत असा जो देव वरती आहे त्या दोन्ही देवांची वस्ती आहे जिथं त्या घराला माझ्या असल्या दळभद्रीत पायातल्या खेकडे घालून मी शिवणार नाही नाही काय जाताना हंतून बांगून न्यायचं नाही ज्यांनी पाचशा मशाई यांना झोपवलं मातीत घातलं आणि या सगळ्या परकीय आक्रमक बदमाशांच्या पुढे पालथ्या उतरतोय त्या हिंदू समाजाला लढायला हाणायला त्यांच्यावरती मात करायला शिकवलं अशा शिवाजी महाराजांच्या समोर आम्ही हंतून पांघरून तिथं हंतून झोपणार बोचा टेकायचा नाही पाठ टेकायची नाही बाकी 4:30ला चढायला लागायचं मधल्या काळात म्हणजे दुपारी 4:30 वाजेपर्यंत काय करायचं ठरलंय आणि खालती उतरायचं संध्याकाळी तेलवात केली हिंदवी स्वराज्याच्या व्रताच्या देवाची त्यांचं दर्शन घेऊन ती तेलवात होते ती खालती उतरायची असं अखंड पृथ्वीच्या प्रारंभापासून सूर्योदय चालूच तसंच जाणार असलं हे संबंध देशाला आपण व्रत जगून शिकवण्यासाठी देण्यासाठी तुमच्या आया बहिणींचं पातिवृत्याचं व्रत तसं देशादेवा धर्माशी आमचे एक निश्चित जे व्रत आहे शिवछत्रपती संभाजी महाराज जगले त्या व्रताच्या धारण करणार आम्ही तेलवातीसाठी प्रत्येक तालुक्यात आपल्याला 10,000ची तुकडी तयार करायची स्वयंभू आम्ही जातोय तुझेल की हे अजिबात घड्याळ हे काम अति महत्वाचं महाराष्ट्रात हा उद्योग आपण सुरू करूया आणि मरू घातलेला हिंदू समाज मरू घातलेला हिंदू समाज दरवर्षी 10 लाखापेक्षा जास्त लोक प्रभुधर्मात जात आहेत ते काय लक्षण आहे काय आणि हा शासकीय कडा आहे या सगळ्या देशाला जिवंत राष्ट्र म्हणून ठेवण्याची ताकद ही फक्त शिवाजी संभाजी या मंत्रात आहे ते मंत्र सुद्धा जन्मले त्याच भूमीत आपण आपल्याला हे काम सोडून देशात करायचं गावाकडे गेलो आपण की पहिल्यांदा प्रत्येक गावात हा लोकसंख्या या गावची लोकसंख्या 1,000 मग किमान 50 किंवा 50 पेक्षा जास्त हे पोरा ते पोराला मागे बसव उठा मागे नाही मागे ठेव आपल्याला हजारात किमान 50 अशी प्रत्येक गावात निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निर्धार कर्म चुकवणे हे जाऊन तालुक्यातल्या प्रत्येक गावात 5,000 असेल तर 250 किंवा जास्त 10,000 लोकसंख्या तर 500 अशी हिंदवी स्वराज्याच्या व्रताची शपथ घेऊन तो व्रत मी जगणार म्हणणारी मंडळी तयार करायची हे अशा व्रतस्थ लोकांच्या तुकड्यावरती राहायच्या ह्याच्यातून जास्त मला दोन बोलत नाही बोलण्याची वेळ नाही येणार आहे सगळी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी येणार आहे अरे भूदल नौदल वायुदल अण्वस्त्र क्षेपणास्त्र या देशाला विश्वाच्या संघर्षात सगळ्यांच्या मूल्यावरती पाय देऊन राष्ट्र म्हणून टिकण्यासाठी अत्यंत अत्यावश्यक आहे पण त्यापेक्षा अनंतपट हे व्रत घेतलेले लोक संबंध देशात हिंदवी स्वराज्याचं व्रत घेतलेले लोक तयार करणे हे क्रमांक 1 आपण काम करतो आजपर्यंत राष्ट्र म्हणून उभारणीचं काम अशा प्रकारचं झालेलं नाही आहे शिवबा विनाल दुसरा बलशाली मंत्र जेव्हा तेल आहे तर तेव्हा टिकणार दिलबात होती तर टिकणार तसंच हिंदूंच्या ताबड्या बांधण्यापेक्षा डाव्या उजव्या काळात लहान मोठ्या बिंदू रक्ताच्या थेंबा शिवाजी आणि संभाजी जगण्याच्या आणि मरण्याच्या मार्गावरचे सूर्याच्या बोचाला सटका लावतील असे हे जे मंत्र आहेत
हे ते मंत्र ज्यांच्या मनाने स्वीकारेच हो मी ते व्रत जगणार आहे अशी मंडळी आपल्याला महाराष्ट्रात अगदी जिल्ह्यात 392 तालुके आहेत. आपलं काम सगळ्या तालुक्यात आहे. आपल्याला कामाला लागायचं आपलं 10 कामं बाजूला टाकून हेच काम करा असा संकल्प करूया. जास्त खोलात जाऊन बोलत नाही. आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालंय 15 ऑगस्टला हे दळभद्र हाणक स्वातंत्र्य जमत नाही. आम्हाला स्वातंत्र्य हिंदवी स्वातंत्र्य पाहिजे. जे जरी तिरंगा फडकून हे करत असेल करत घटनेने मला सांगितलंय सगळ्या गावाबरोबर गाडव व्हावं लागतंय. आपण त्याच्यात सहभागी होऊ. पण स्वतंत्र भगवा झेंडा घेऊन वाडी वस्ती मार्ग जिथं कुठं सूर्योदय होतं तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला भगवा झेंडा घेऊन हिंदवी स्वराज्य स्वातंत्र्य दिन साजरा करायचा 15 ऑगस्टला. आणि दुसरं जिथं सूर्योदय होतो त्या प्रत्येक गावात हिंदवी स्वराज्य ध्वजस्तंभ उभा राहायचा. शिवछत्रपती पौर्णिमेला गेले संभाजी महाराज महोत्सवाला गेले. आपल्या धर्मात सांगितलंय की गेल्यानं आपले जन्मदाते आई वडील देव कुणाच्या रूपात वावरतात आई वडिलांच्या रूपात. ते दिवंगत झाल्यानंतर ज्या महिन्यात ते दिवंगत होतील त्या महिन्यातल्या त्या तिथीला नाही वर्षातल्या 12 तिथीना त्यांना अन्नोदक नैवेद्य दाखवून आपली श्रद्धा व्यक्त करून कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. श्राद्ध महादेव माणसाच्या जातीची नारायक जात धरून जगात फायदा घ्यायची. आज बाहेर खोटे पण 12 महिने देशाचा विचार केला तर आज जो देश दिसतोय त्याचं एकमेव कारण की मराठ्यांची परंपरा जी महाराष्ट्रात उत्पन्न झाली देशात देवा धर्मासाठी जगणारी आणि मरणारी आणि सगळ्या मनात अन्न मानणारी त्या सगळ्या परंपरेने सांगून ठेवले या देशाचे मायबाप शिवाजी महाराज संभाजी महाराज आहे. तो जो ध्वजस्तंभ उभा करायचा त्या ध्वजस्तंभाच्या समोर पौर्णिमेला शिवछत्रपतीनं अमावस्येला संभाजी महाराजांना श्रद्धांजली व्हायला त्या गावातले जे कुणी हिंदवी स्वराज्याचं व्रत घेतलेले असतील ते समाजातल्या लोकांना घेऊन एकत्र येणार न बोलवता. ही पद्धत हिंदुस्थानमध्ये आपल्याला निर्माण करायची. केरळमध्ये काश्मीरमध्ये काय आसाममध्ये काय आणखी बलुचिस्तान काय हे डोक्यात विषय घेऊन आपण आपल्या गावाकडे सरकूया आणि कामाला लागूया. माझा विश्वास आहे की शिवछत्रपतीच आपले धीर येऊन प्रचोदयात आपल्याला बुद्धी देणारे दिशा दाखवणारे मार्ग सांगणारे तेच आहेत आपले गुरु शिवाजी महाराज संभाजी. आपण निश्चित माझा विश्वास आहे तो कामाला. को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.